तर भाजीसाठी लसूण तर मी सोललंच, परंतु त्या टरफल्याचं मी काय करणार आहे हे पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगतेच. त्याआधी माझ्या आर्यनला सोयाबीन फ्राय खायचं होतं. मग मस्त असं सोयाबीन गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलं आणि ते छान असं पिळून घेतलं आणि मस्त त्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर, रेड कलर, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ यामध्ये पाणी घालून मस्त असं बॅटर तयार करून घेतलं आणि हे पिळून घेतलेलं सोयाबीन त्यामध्ये मिक्स करून घेतलं. मस्त असं इकडं तेल तापत ठेवलं होतं. त्या तेलामध्ये सर्व हे एक एक करून घालून घेतलं आणि मस्त असं सोयाबीन फ्राय तयार झालं. तर तुम्ही पाहू शकता एकदम हॉटेलसारखं सोयाबीन फ्राय मस्त असं मी आज तयार केलं. तर लसणाचे टरफले मी तोपर्यंत पाण्यात इथे भिजत घालत ठेवलं होतं, कारण हे मी आता मस्तपैकी माझ्या झाडांना घालणार आहे. तर हे टरफल्याचं पाणी झाडांना घातल्यामुळे झाडे फुटण्यास मदत होतात. तर मी हा प्रयोग करून पाहिला होता याआधी. तर मस्त अशी माझी कुंडीतली झाडं एकदम छान अशी फुटलेली तुम्हाला दिसतच असेल. तर तुम्ही नक्की करून बघा. चला बाय.